देशातील सर्व बँक खातेधारकांसाठी 1 डिसेंबरची सर्वात मोठी बातमी आली आहे। आता जर तुम्ही ही एक चूक केला तर झटक्यात तुमचे खाते सुद्धा रिकाम होऊ शकतं। आतापर्यंतचा आरबीआयने दिलेला सर्वात मोठा हा अलर्ट आहे। मित्रांनो, तुम्ही जर स्टेट बँकेचे खातेधारक असाल किंवा बँक ऑफ इंडियाचे खातेधारक असाल किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जर तुमचे खाते असेल किंवा कोणतेही खासगी बँकेचे जर तुम्ही खातेधारक असाल आणि तुमच्या बँकेमध्ये जर पैसे असतील तर ऑनलाइन फसवणूक कशा प्रकारे होऊ शकते याबद्दलचा आतापर्यंत दिलेला सर्वात मोठा अलर्ट आता आरबीआयने दिलाय। त्यामुळे नेमकी सूचना काय आली आहे, वरून नियम काय आलेला आहे आणि सर्वात मोठी फसवणूक कशा प्रकारे होऊ शकते यामुळे आरबीआयने सर्व बँकांना आता काय अलर्ट दिला आहे लक्ष देऊन बघा। मित्रांनो, जर तुम्ही या नियमाचे पालन नाही केले तर तुमचं बँक खातं सुद्धा एका झटक्यात रिकाम होऊ शकतं, कारण आरबीआयने तशा प्रकारे सूचना सुद्धा दिली आहे। तुम्ही कोणत्याही बँकेचे खाते उघडले असेल, तुमचं खातं नवीन असो किंवा तुमचं खातं जुनं असो, तुम्ही पुरुष असो किंवा महिला असो, तुमच्या खात्यात जर पैसे असतील तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण आता व्हिडिओमध्ये अशी माहिती सांगितली आहे की ज्यामुळे आजकाल फसवणाऱ्या जे भामटे असतात फसवणारे त्यापासून तुम्ही वाचणार आहात। मग आरबीआयने आत्ताच काय सूचना दिल्या आहेत ते पण तुम्हाला कारण सांगतो बघा। आता मित्रांनो लक्षात ठेवा, आजकाल ऑनलाइन फसवणूक किती होऊ लागले तुम्हाला पण माहित आहे। त्यामुळे आरबीआयने आतापर्यंत दिलेला सगळ्यात मोठा अलर्ट सर्व बँकांना दिला आहे। तुमची ऑनलाइन फसवणूक कशा प्रकारे होऊ शकते त्याबद्दल सर्वात मोठा अलर्ट काय आलेला आहे लक्ष देऊन बघा। एक घटना घडली, त्यामध्ये एका चुकीमुळे अख्खं खात्यातलं सर्वच पैसे एका झटक्यात एका महिलेचे नाहीसे झाले। मग या व्यक्तीने कोणती चूक केली बघा। आता ही एक गोष्ट घडली आहे एका महिलेसोबत। एका महिलेला स्मार्टफोनवर एका अनोळखी व्यक्तीने कॉल केला। कॉल आल्यावर तिने तो फोन उचलला। तिने विचारलं की कोण बोलत आहात, तर समोरचा माणूस काहीच बोलला नाही। आता महिला हॅलो हॅलो करत बसली, विचारत होती कोणाशी बोलायचं आहे, तुम्हाला कोणाचा नंबर पाहिजे। तिकडून काही आवाजच आला नाही। हा कॉल चालला फक्त 20 सेकंद। फोन कट होताच एक SMS आला आणि महिलेच्या काळजाचं पाणी झालं। बघा मित्रांनो, धक्कादायक घटना घडली। बघा नक्की मग काय घडलं। कॉल डिस्कनेक्ट केला, कॉल चालला फक्त 20 सेकंद, पण तो कॉल कट केल्यानंतर तिच्या बँक खात्यातून 1 रुपया कापल्याचा संदेश आला। हा मेसेज आल्यानंतर पण महिलेला काही समजण्याच्या आत तोपर्यंत लगेचच तिच्या खात्यातून 99,000 कपात झाल्याचा म्हणजे SMS आला, कट झाल्याचा पैसे SMS आला। ही महिला आता पैसे परत मिळावे यासाठी बँकेमध्ये आता चक्रा मारत आहे। तब्बल 1 लाख रुपयांचा चुना या महिलेला लागला, फक्त हा फोन उचलण्यामुळे लागला आहे। मग आता असे कोणते नंबर आहेत ज्यावरून तुमची फसवणूक होत आहे? बघा, सगळ्यात मोठा अलर्ट देण्यात आला आहे। आता तुम्हाला एक कॉल आला आणि ती कॉल जर तुम्ही उचलला तर तुमचं आता नुकसान होऊ शकतं, तुमच्या बँकेतील पैसे कट होऊ शकतात। आरबीआयने याबद्दल काय अलर्ट दिलाय बघा लक्ष देऊन। तत्पूर्वी ज्यावेळी आरबीआयला ही बातमी समजली, म्हणजे महिलेचे जसे 20 सेकंदाच्या कॉलमुळे पैसे गेल्याचे समजले, त्यावेळी अशा प्रकारची फसवणूक रोखण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आरबीआयने सर्व बँकांना जारी केल्या आहेत आणि 3 नंबर पण सांगितले आहेत जे तुम्हाला कधीच उचलायचे नाहीत। मग हे 3 नंबर कोणते आहेत की या नंबरचा जर तुम्हाला कॉल आला तर तुम्हाला अजिबात त्या मोबाईलला हात पण लावायचा नाही। आणि आरबीआयने तुम्हाला कोणत्या सूचना दिल्या आहेत लक्षपूर्वक बघा। तुमच्या देशातील आता कोणत्याही बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, लक्ष देऊन बघा। हे जे नंबर आहेत या नंबरवरून तुम्ही कॉल उचलला की लगेच तुमच्या बँक खात्यातून हे पैसे एका झटक्यात गायब होतात। तुम्ही म्हणाल आमच्याकडे काय भारी फोन नाहीये, आमच्याकडे बँकेत लय पैसा नाही। अहो मित्रांनो, लक्षात ठेवा, लय पैसे जरी नसले तरी तुमच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड तर नक्की असणार। त्यावर पण आजकाल हे लोक कर्ज काढल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत। पण मी तुम्हाला हे पुढे सांगणार आहे। बघा, हे तुम्हाला लोक फसवणूक कशा करतात आणि या फसव्या लोकांपासून तुम्हाला लांब कसं राहायचं आहे याबद्दल आरबीआयने सर्वात मोठा अलर्ट दिला आहे, सूचना दिल्या आहेत। हे तुम्हाला सविस्तरपणे सांगतो, लक्षपूर्वक व्हिडिओ बघा। आता मित्रांनो, सरकारने यासाठी मोठी पावले देखील उचलली आहेत। सरकारने देखील एक नंबर सुद्धा जारी केला आहे। अशी चुकून फसवणूक तुमची जरी झाली, चुकून तुम्ही कॉल जरी उचलला तर नक्की तुम्हाला काय करावे, कारण की कॉल उचलला का तिकडून काहीच आवाज सुद्धा येत नाही। तुम्ही फोन कट करता आणि तुम्हाला वाटतं काही विषय नाही, पण हा नंबर तुम्हाला माहिती नसल्यामुळे चुकून जर तुम्ही फोन उचलला, नुसता उचलला की तुमच्या बँकेतील पैसे कट होतात आणि त्यासाठी आता सरकारने यासाठी मोठी चेतावणी दिली आहे। मित्रांनो, आता लक्षात ठेवा, तुम्ही जर गुगल पे, फोन पे, पेटीएम या ऑनलाइन माध्यमातून जर पैसे जर तुम्ही देत असाल
तर तुमच्यासाठी तर अतिशय महत्त्वाची बातमी आहे। तुम्हाला आता सांगणार आहे की आरबीआयने कोणते नियम सांगितलेत, कारण की असं होऊ लागलंय की तुम्ही कोणत्या तरी नंबरवरून अनोळख्या नंबरवरून जर कॉल उचलला तर तुमची फसवणूक होऊ शकते, तुमचे पैसे कट होऊ शकतात। आरबीआयने आतापर्यंत सर्वात मोठा अलर्ट काय दिलाय बघा लक्ष देऊन। असं जर तुमच्या सोबत जर चुकून जरी झालं, म्हणजे चुकून जर तुम्ही कॉल उचलला तर तुम्हाला काय करायचे आहे, कोणत्या नंबरला कॉल करून तक्रारी करायची आहे, नाहीतर या महिलेसारखी तुम्हाला देखील बँकेत चक्रा मारावी लागतील। म्हणून कोणते ते 3 नंबर आहेत की ज्यावरून जर तुम्हाला कॉल आला तर काही झालं तरी तुम्हाला तो फोन उचलायचा नाहीये। ते नंबर कोणते आहेत व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की तुम्हाला ते 3 नंबर कोणते आहेत। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आम्ही सविस्तरपणे 3 नंबर सांगणार आहे की तुम्हाला ते 3 नंबरवरून अजिबात कॉल उचलायचा नाही। जर त्या 3 नंबरवरून तुम्ही कॉल जर उचलला तर तुमचं नुकसान होऊ शकतं, तुमच्या बँकेतील पैसे उडू शकतात। त्यामुळे 3 नंबर कोणते आहेत लक्ष देऊन बघा। व्हिडिओच्या शेवटी सविस्तरपणे 3 नंबर तुम्हाला देतो। बघा, नेमकी आरबीआयने अशी विशेष कोणती सूचना बँकेच्या ग्राहकांना दिली आहे याची महत्त्वाची माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल। त्यामुळे कृपया व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता व्हिडिओ नक्की बघा, कारण तुम्हाला सगळ्यात मोठी अपडेट आज आलेली सांगतो। पण जास्तीत जास्त माता भगिनी पुरुषांना ज्यांचे बँकेत खाते आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवायला विसरू नका, कारण की एका व्यक्तीचा माझ्यामुळे जर फायदा झाला तरी आमचा उद्देश सफल झाला असं आम्ही म्हणू शकतो, समजू शकतो। सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे की या नंबरवरून जर तुम्हाला कॉल आला तर अजिबात तुम्ही उचलू नका, त्यामुळे तुमचं बँक खातं रिकामं होईल। ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत। आता सायबर घोटाळेबाज OTP किंवा कोड तुम्हाला विचारत नाहीत, तुम्हाला एक कॉल करतात आणि तो नंबर सुद्धा सांगणार आहे की तुम्हाला कशावरून कॉल करतात। तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सविस्तरपणे सांगतो, फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा। बघा मित्रांनो, फक्त आलेला फोन घेतला आणि जे की 3 पैकी कुठल्या तरी एका नंबरवरून जर आला तर तुम्हाला फटका बसतो। मित्रांनो, आजच्या काळात तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली, जवळपास सर्व काम ऑनलाईन होत आहेत। तुम्हाला पण मित्रांनो माहित आहे, मोबाईल इंटरनेटच्या मदतीनं आता सर्वच कामे घर बसल्या होत आहेत। मोबाईलचा वापर आता फक्त फोन करण्यासाठीच नाही तर इतर कामांसाठी देखील केला जातोय। मग आता बँकेत ज्यावेळेस तुम्ही खातं उघडता त्यावेळेस तुम्हाला मोबाईल नंबर तिथे द्यावा लागतो। बघा मित्रांनो, तुमच्या बँकेत जर तुमचं खातं असेल, कोणत्याही बँकेत जर खातं असेल तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। तुमच्यासाठी आरबीआयने चेतावणी दिली आहे। तुम्हाला जर तुमच्या बँकेसंदर्भात फसवणूक होऊ नसेल वाटत असेल तर तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ बघा। तुम्हाला सर्व सांगणार आहे की बाबा कशा प्रकारे तुमची फसवणूक हे फसवणूकदार करू शकतात। बघा मित्रांनो, मोबाईल नंबर बँक खात्याला कशाला जोडावा लागतो। बघा, मोबाईल नंबर बँक खात्याला कशाला जोडावा लागतो, मग तुम्ही बँक खातं तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, बघा मित्रांनो, सर्व जर तुमची कोणती बँक असेल तर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याला जोडावाच लागतो। त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन बघा। तुम्ही जर बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचे खातेधारक असाल, पोस्ट ऑफिसचे खातेधारक असाल किंवा इंडियन बँक म्हणजे जे काय असेल ते तुमची इंडियन बँक असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, कॅनडा बँक असेल, युको बँक असेल, म्हणजे कोणती बँक असू दे मित्रांनो, सर्व बँकांसाठी हे नियम लागू केले आहेत। हे 3 नंबरवरून जर तुमचा कॉल जर तुम्ही उचलला का फक्त 10 सेकंद हा कॉल चालतो, कोणीच काही बोलत नाही आणि थोडंफार बोलू पण शकतो मित्रांनो, पण कदाचित हा नंबर आपल्याला माहीत पण नसतो की आता तुम्हाला माहीतच असेल। आपल्याला असं वाटतं की आपल्या पाहुण्याचा नंबर असेल, आपल्या मैत्रिणीचा मित्राचा नंबर असेल, त्यामुळे आपण तो कॉल उचलतो, परंतु यावेळेस तुमच्यासाठी धोका ठरू शकतं। मग हे नंबर 3 कोणते आहेत लक्ष देऊन बघा, कारण की तुमच्यासाठी नंबर महत्त्वाचे आहेत, कारण तुम्हाला माहीत नसतं की तुम्ही अचानक जर कॉल उचलला तर तुमच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं। त्यामुळे नंबर कोणते सांगणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला शेवटला व्हिडिओच्या हे नंबर 3 सांगणार आहे कोणते कोणते आहेत। म्हणून आपण तो फोन उचलतो आणि आपण विचारतो कोण आहे, काय आहे, कारण की त्या महिलेला जे झालं, महिलेसोबत जे घडलं, त्या महिलेने जे विचारलं कोण बोलत आहात, कोणाचा नंबर तुम्हाला पाहिजे आहे, तशा प्रकारे 20 सेकंद हा कॉल चालत असतो आणि त्यानंतर तिने कॉल कट देखील केला आणि कॉल म्हणजे फोन बंद करून टाकलं, पण तिने लगेच तिच्या बँक खात्यातून आधी 1 रुपया कट झाल्याचा मेसेज सुद्धा आला आणि काही सेकंदात 99,000 रुपये कट झाल्याचा दुसरा मेसेज सुद्धा आला। तब्बल 1 लाख रुपयाचा त्या महिलेला त्या ठिकाणी 20 सेकंदामध्ये चुना लागला। त्यामुळे लक्षात ठेवा, हे 3 नंबर कोणते आहेत ते 3 नंबर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, कारण 3 नंबर तुम्हाला जर माहीत असतील तर तुम्ही तो नंबर ओळखाल आणि तुम्ही तो नंबरवरून कॉल आला तर तुम्ही उचलणार नाही। त्यामुळे लक्षपूर्वक बघा, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे 3 नंबर सांगणार आहे।
मित्रांनो त्यामुळे हे 3 नंबर आता तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आणि तुमचे लाखो रुपये म्हणजे भरपूर पैसे त्यामुळे वाचणार आहेत। आता कोणते ते 3 नंबर आहेत हे तुम्हाला सांगतोच, पण कदाचित चुकून हुकून तुमच्याबरोबर जर अशी घटना घडली, समजा आता तुमचे जर पैसे गेले, तर तुम्ही तक्रार सुद्धा कुठं करायची यासाठी सरकारने एक नंबर सुद्धा दिला आहे। सरकारी नंबर जो गृह मंत्रालयाने दिला आहे तोही नंबर व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कृपया हा शेवटपर्यंत नक्की बघा। नंबर पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण की बँकेच्या संदर्भात कोणतीही फसवणूक झाली तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि तुमचं काउंट झटकीना लगेच होऊ शकतं। बघा मित्रांनो, काही जे बँक खातेधारक असतात त्यांना एवढं समजत नाही, चुकून जर त्यांनी खाते जर म्हणजे मोबाईलचा नंबर जर ते कॉल आल्यावर उचललं तर त्यांच्यासाठी काय करायचं हे पण सांगतो आणि तुम्हाला 3 नंबर कोणते आहेत ते पण सांगतो, व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, लक्षपूर्वक बघा मित्रांनो। आता लक्षात घ्या मित्रांनो, सरकार काय म्हणलंय की या नंबरवरून कॉल आले तर अजिबात उचलू नका। तर मग कोणते नंबर आहेत ते, तर ते सिंपल आहेत बघा मित्रांनो। भारताचा जो राष्ट्रीय कोड आहे बघा मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला कसं ते ओळखायचं नंबर सांगतो, लक्ष देऊन बघा। आता भारताचा जो राष्ट्रीय कोड आहे तो +91। आता तुमचा मित्रांनो लक्षात ठेवा, जर तुम्हाला अनोळख्या नंबरवरून जर कॉल आला तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्यांदा तिथं +91 असं लिहिलेलं असतं। जर तुम्हाला +91 हा जर कोड आहे तो भारताचा आहे, लक्षात ठेवा। +91 म्हणजे अनोळख्या नंबरचा जो 10 नंबर असतात त्याच्या सगळ्यात पहिला पुढे +91 असं लिहिलेलं असतं। जर +91 तुमच्या जर असं पुढे लिहिलं असेल अनोळख्या नंबर पुढं, तर तो तुम्ही कॉल बिंदास्त उचलायचा आहे। उदाहरणार्थ बघा, आपला 10 अंकी नंबर असतो, तर 10 अंकी नंबर समोर कधी पहा, तुम्ही कधी पण बघायचं अधिक असं चिन्ह असतं आणि त्यापुढे तुम्हाला 91 नंबर लिहिलेला असतो आणि 91 नंतर तुम्हाला पुढील 10 नंबर त्यामुळे तुम्हाला पाहायला मिळतात। तुम्हाला 91 +91 म्हणजे +91 समोर लिहिलेलं असतं। जर +91 जर असेल तरच तुम्हाला ते कॉल उचलायचे बघा। पण +91 म्हणजेच +91 व्यतिरिक्त +92 म्हणजे +92, +93, +742 +142 अशा नंबरनी सुरुवात होणारे कॉल जे असतात ते तुम्ही अजिबात उचलायचे नाहीत, लक्षात ठेवा। तुम्हाला +92, +93, +742, +142 या नंबरवरून जर तुम्हाला कॉल आले तर तुम्ही अजिबात हे कॉल उचलायचे नाहीत, कारण की हे बाहेरच्या देशातून कॉल आलेले असतात आणि बाहेरच्या देशामधून ज्यावेळेस कॉल येतात मग ते पाकिस्तानमधून असतात, बांगलादेशमधून असतात किंवा सौदी अरेबियामधून असतात किंवा कुठून हे लोक फोन करतात। हे काही वेळात असे पण आहेत, आपल्या भारतातले सुद्धा फसवणूक करणारे बरेच लोक आहेत। म्हणजे काय करतात, भारतात बसूनच कॉल करतात, पण एक इंटरनेटचा एक असा सॉफ्टवेअर ते वापरतात ज्यामुळे आपल्याला काय वाटतं बघा ते बाहेरच्या देशात आहेत, परंतु अशा लोकांसमोर तुमच्या लक्षात आलं असेल त्यामुळे तो कॉल बाहेरून म्हणजे सर्व्हेवर आता काय सांगितले बघा, त्यावरून तो कॉल बाहेरूनच्या सर्व्हेवर नाही येत, जेणेकरून पोलिसांना त्या ठिकाणी त्यांना पकडता येत नाही। बघा काय सांगितलंय, भारतातच असे काही लोक आहेत की जे आता तुम्हाला कॉल करतात आणि तुमची फसवणूक करतात। म्हणजे ते सॉफ्टवेअर असतं, म्हणजे मोबाईल आता आजकाल मोबाईलमुळे काय सुद्धा घडतंय की बाबा सॉफ्टवेअर असतं, त्यामुळे पोलिसांना की सॉफ्टवेअरमुळे त्या पकडता येत नाही बघा। पण तुम्ही कॉल लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला +91 ने सुरुवात जर होत असेल तर तो कॉल तुम्ही काय सांगितलंय, तुम्ही काय करा, +91 +91 जर तुमचा असेल तरच तुम्ही हा कॉल उचलायचा आहे। जर +91 ने जर तुमचा कॉल जर आला नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, त्या ठिकाणी +91 जर नसेल तर अजिबात उचलायचं नाही बघा। आणि जर तुम्ही चुकून जर उचलला तर तुमच्यासाठी यासाठी धोकादायक ठरू शकतं बघा। आता काही जे अडाणी असतात, काही कमी शिकलेले खातेधारक असतात त्यांच्यासाठी सांगतो, तुम्ही काय करू शकता, मोबाईलच्या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन डू नॉट डिस्टर्ब म्हणजे DND ही सेवा चालू करू शकता। यासाठी तुम्ही जिओ, एअरटेलचं, आयडियाचं कुठलंही सिम कार्ड जर वापरत असेल तर तुम्ही तुमच्या कस्टमर केअरला फोन करा। बघा काय सांगितलंय, आता जे काय असतात आता तुमच्यासाठी महत्त्व सांगतो की आता तुम्हाला माहित नसतं चुकून जर तुम्ही कॉल उचलला तर काय करायचं अशी तुमच्या मनामध्ये भीती असेल, त्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा, आता तुमच्या कॉल सेंटरला फोन करायचा आहे आणि त्यांना म्हणायचं आहे DND डू नॉट डिस्टर्ब आम्हाला चालू करायचं आहे। जे काही मिनिटात तुमचं डू नॉट डिस्टर्ब चालू करतील, ज्यामुळे मोबाईलचे फसवणुकीचे असतील किंवा असे स्पॅम कॉल असतील तर तुम्हाला ते येणार नाहीत बघा। आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जर हे कॉल जर यायचे नाही, असे येऊ द्यायचे नाहीत असं वाटत असेल
तर तुम्ही लगेचच जाऊन तुमचं जे सिम कार्ड आहे त्या कॉल सेंटरला जाऊन तुम्ही तिथं भेट द्यायचे आणि आम्हाला फसवणुकीचे कॉल आम्हाला बंद करायचे असं करायचे, ते तुम्हाला व्यवस्थित करून देतील. तुमची फसवणुकीची शक्यता देखील ते बंद होऊन जाईल. या व्यतिरिक्त तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं बँक खातं नंबर, तुमचा IFSC कोड हे शक्यतो आता कुठेही देऊ नका मित्रांनो. भलेही भरू नका. बघा आता तुम्हाला लक्षात ठेवा की बाबा तुम्ही एखाद्या जे काय असेल ते नेट कॅफेमध्ये अर्ज भरायला जाता कोणताही, त्या ठिकाणीच तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड हे घालवू शकतं. बघा आता कुठेही तुमचा अर्ज जर चुकीच्या ठिकाणी भरायचा असेल तर भरू नका. सरकारी जर योजना असतील तर त्या ठिकाणी बिनधास्त भरा. कृपया करून हे कुठेही देऊ नका. एखादी लॉटरी आली असेल, एखादं हे काय असे आले असेल तर बिलकुल त्या ठिकाणी देऊ नका. आता सरकारने हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. आता बऱ्याच वेळा काय होतं, अशा फसवणुका होतात. जसे अलीकडच्या आता तुम्हाला माहित असेल, मी सांगितलं आता महिलेचं जसं झालं, त्या बिचारीला माहित नव्हतं. तुम्हालाही प्रॉब्लेम होऊ शकतो अशा प्रकारचा. कारण एखादा सारखा नंबर दिसला तर म्हणजे +91 नसेल सुरुवातीला, तर तो फोन तुम्ही काही ठिकाणी जर असता चुकून जर उचलला तर तुमच्यासाठी आता काय करायचं, जर तुम्हाला कॉल सेंटरला जाऊन लवकरात लवकर तुम्हाला डू नॉट डिस्टर्ब चालू करायचं आहे, ज्यामुळे तुम्हाला आता असे कॉल येणारच नाहीत. बघा मित्रांनो, किंवा UPIच्या द्वारे, ATMच्या द्वारे, ऑनलाईन बँकिंगच्या द्वारे एखादी फसवणूक तुमच्यापर्यंत झाली तर गृह मंत्रालयाने एक नंबर दिलाय, तो तुम्हाला सांगणार आहे. पहा, भारत सरकारचं गृह मंत्रालय आहे, त्यांनी एक नंबर जारी केलेला आहे. तर त्या नंबरला कॉल करून तुमचं मोबाईल नंबर, तुमचं नाव, तुमचा कोणत्याही खात्यातून पैसे कट झाले, क्रेडिट कार्डमधून जर पैसे कट झाले, नेट बँकिंग झाले, तर अशा सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आता द्यावी लागते. आणि या नंबरला जर कॉल करून तुमचे जर पैसे देखील तुम्ही वापस घेऊ शकता. तो नंबर कोणता आहे बघा, सांगतो मित्रांनो. आता तो नंबर आहे तुम्हाला 19 30 हा नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवायचे तुमच्या मोबाईलमध्ये. बघा मित्रांनो, नंबर सोपा आहे. आता तुम्हाला नंबर जो आहे तो परत सांगतो बघा, 19 30 नंबर सोपा आहे. तुमच्यामध्ये मोबाईलमध्ये सेव्ह करा. तुम्हाला काही अडचण आली तर यावर कॉल करून तुम्ही बँकेसंबंधी सर्व माहिती या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. बघा तुम्हाला 1930 फक्त 1930 या नंबरवर जो राष्ट्रीय सायबर क्राईम जी हेल्पलाईन आहे तो हेल्पलाईनचा नंबर आहे. 1930 यावर कॉल करून तुमच्या बँक खात्याच्या संदर्भात कोणती फसवणूक तुम्ही झाली तर याविषयी तुम्ही सविस्तर माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता. पैसे मागे सर्व काय असेल ते जर तुमची फसवणूक झाली तर त्या ठिकाणी यावर कॉल करून तुमचे पैसे मिळवू शकता, तक्रार करू शकता. ही होती अतिशय महत्त्वाची माहिती. मित्रांनो, काय सांगितले तुम्हाला लक्षात आलं असेल. तुम्ही परत म्हणता की बाबा नंबर सांगितलं नाही, त्यासाठी सांगतो. नंबर कोणत्या म्हणजे अननोन नंबर काही सुद्धा सांगू शकत नाही, त्यासाठी सांगतो. जर तुम्हाला अननोन नंबरवरून कॉल आला तर लक्षात ठेवा, त्यासाठी समोर अननोन नंबरच्या बरोबर समोर त्यासाठी तुम्हाला प्लस म्हणजेच +91, जर +91 जर ते असेल तरच तुम्हाला त्यावरून कॉल उचलायचा आहे. तुम्हाला +92 +797 किंवा +98 त्या ठिकाणी जर असेल तर तुम्ही अजिबात कॉल उचलायचा नाही. कारण का उचलायचा नाही, कारण यामुळे फसवणुकीच्या संदर्भात अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे जर तुम्हाला जर दुसरा कॉल आला तर अजिबात उचलू नका. फक्त तुम्ही लक्षात ठेवा, जर आपल्या भारताचा राष्ट्रीय कोड जो आहे तो प्लस म्हणजेच +91 समोर असा लागला पाहिजे. जर +91 जर तुमच्या अननोन नंबरच्या समोर लागला तर तुम्ही बिंदाच उचलायचे, तो भारतातून असू शकतो. त्यामुळे +91 तुम्ही लक्षात ठेवा. हा जर तुमच्या जर नंबरच्या अननोन नंबरच्या पुढे जर असेल तरच तुम्ही त्याचा कॉल उचलायचा आहे, अन्यथा बाकीच्या नंबरवरून तुम्ही कॉल उचलायचा नाही. मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. व अशाच प्रकारचे नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.